सकाळी सकाळी देवाची पूजा केली तर छान वाटतं. बघा, मी देवाची एकदम स्वच्छ अशी भांडी घासून घेतली. अशी स्वच्छ भांडी घासल्याने पूजा करायलाही छान वाटतं आणि सकाळी सकाळी आपण घरामध्ये रोज दिवा लावतो, पूजा करतो, त्यामुळे आपल्याला अगदी प्रसन्न वाटते. तशी मी सकाळी सकाळी अशी पूजा करून घेतली. नंतर नाश्ता करायचा. नाश्ता करायचा तर काय, रोज रोज तेच मम्मी हे बनव, ते बनव, ते बनव. आपण रोज रोज तरी काय करणार, म्हणून म्हटलं तर आपण आज काहीतरी वेगळं करूया. म्हणून मी म्हटलं तर पुरी बनवूया. म्हणून मी पुरीचे पीठ चुरून घेतलं. गरम गरम पुरी छान लागते चहाबरोबर. आणि अशा प्रकारे बघा मी पीठ चुरून घेतलं. आता मी विचार केला की पुरीसोबत काहीतरी असून पाहिजे, म्हणून मग मी भजी बनवायला घेतली. हे बघा, मी 2-3 मिरच्या, एक कांदा वगैरे कापून, कोथिंबीर वगैरे असं करून मी ह्या मशीनमध्ये बारीक करून छान अशी कापून घेतले आणि बेसनपिठामध्ये सगळं मिक्स करून कांदा वगैरे सर्व जिरं कोथिंबीर वगैरे टाकून छान पीठ चुरून घेतलं आणि गरमागरम पुऱ्या बनवायला घेतल्या. चहाबरोबर गरमागरम पुरी खायला खूप छान वाटते आणि वेगळंही काहीतरी होतं. मुलांना असं वेगळं काहीतरी खायला भेटतं, चटपटीत खायला. तर सुट्ट्या लागल्या तर मुलांना वाटतं वेगवेगळं पाहिजे. हे बघा, छान अशी पुरी खायला. आणि हे बघा, पुऱ्या आणि भजी किती छान आहे. सकाळी सकाळी असं काहीतरी चटपटीत खायला छान वाटतं. मुलांनाही सुट्ट्या आहे, त्याप्रमाणे आमचा नाश्ता होऊन गेला. आता बघा ही रिमोट. आत्ताच आम्ही ए सी घेतला. 1 महिनाही झाला नाही ए सी घेऊन आणि रिमोटच काम करत नव्हतं. तर म्हटलं चला आता आपण ए सीच्या दुकानात जाऊन कंप्लेंट करूया. म्हणून मग मी तशीच निघाली आणि क्रोमामध्ये गेली. क्रोमामध्ये गेल्यानंतर त्यांचं काय तेच असतं, कंप्लेंट करा, हे करा, 2 दिवसांनी आम्ही येणार, 48 आवर्सने येणार. तर मी कंप्लेंट तर करून आली. तिथे म्हटलं तर आहे 48 आवर्सने येणार. ठीक आहे, बघूयात. मग मी घरी निघाली. वाटेत छान मला अशी पाणीपुरीचं दुकान भेटलं. मला वाटलं चला आपण पाणीपुरी खाऊया, घरीही मुलांना घेऊन जाऊया. आता त्यात काय घ्यायचं, पाणीपुरी घ्यायची, समोसा घ्यायचा की कचोरी घ्यायची, काय घ्यायचं. म्हटलं चला आपण रगडा पॅटीस काहीतरी नवीन खाऊया. म्हणून रगडा पॅटीस घ्यायची माझी इच्छा झाली. मग मी रगडा पॅटीस घेतलं आणि ते पार्सलच घेतलं, कारण संध्याकाळी आमच्याकडे पाणी येतं, पाणी भरायचं असतं. मग मी घरी आणलं. बघा किती छान आहे रगडा पॅटीस. आम्ही आधीही खाल्लं होतं, मला आवडलं म्हणून मी परत ते पुन्हा आणलं. आणि हे बघा किती छान आहे. अगदी तुम्हाला आवडतं का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला रगडा पॅटीस आवडतं का. आणि हे बघा, खूप सुंदर असं रगडा पॅटीस मी खाल्लं आणि खूप यम्मी लागतं आहे, खूप यम्मी लागतं आहे, चटपटीत लागतं आहे. वाव, तुम्ही कोणी खाल्लं असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि माझं ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया मग उद्या. बाय.